स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। कल्याण लोकसभा क्षेत्र 24 चे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय रॅलीचे भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर, रंजना कोतेकर तसेच सरचिटणीस मनीष गुंजाळ यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजीनगर चौक वडवली येथे जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करत तसेच फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजीने भव्य दिव्य असे जंगी स्वागत। असंख्य भाजप कार्यकर्त्यांकडून अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, जय श्रीरामाच्या घोषणेने परिसर दुमदुमला। महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंना मत म्हणजेच नरेंद्र मोदींना मत, परिणामी विकास तसेच अखंडित भारत देशाच्या भविष्याला मत। भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आणण्याकरिता महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भरभरून मतदान करून विक्रमी मताधिक्याने निवडून आणत लोकशाहीचा उत्सव साजरा करूया। भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर यांचे नागरिकांना आवाहन। येत्या 20 तारखेला कल्याण लोकसभा क्षेत्र 24 अंतर्गत होणाऱ्या निवडणुकी अंतर्गत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, आरपीआय तसेच रासपा महायुतीचे उमेदवार तथा संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य दिव्य अशा प्रचार रॅलीचे आयोजन दिनांक 7 मे 2024 रोजी सायंकाळी 7 ते 10 या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते। त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील तथा भाजप पूर्वमंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष दीपक रघुनाथ कोतेकर, रंजना कोतेकर तसेच सरचिटणीस मनीष गुंजाळ यांच्या माध्यमातून तसेच असंख्य भारतीय जनता पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार रॅलीचे जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करीत तसेच फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करीत छत्रपती शिवाजीनगर चौक वडवली येथे भव्य दिव्य असे जंगी स्वागत करण्यात आले। तसेच भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे औक्षण देखील करण्यात आले। तसेच भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर यांच्या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। सदर प्रसंगी अभिजित करंजुले पाटील, सुधाकर जाधव, स्वप्नाली शिंदे, विश्वास निंबाळकर, दत्तात्रय देशमुख, किशोर शिंदे, प्रवीण महाजन, चैतन्य कोतेकर, विक्रम राठोड, विनायक पोंगाडे, बाळू डोईफुडे, सुरेखा शहा, सुनीता लाया, सोमनाथ गोंधळी, सुशीला मंदराई, आरती गुंजाळ अशा इतर अनेक भारतीय जनता पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी विशेष उपस्थिती लावली। भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांकडून अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, जय श्रीरामच्या घोषणेने सर्वत्र परिसर दुमदुमून गेला होता। महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदेंना मत म्हणजेच मोदींना मत, परिणामी विकास तसेच अखंडित भारत देशाच्या भवितव्याला मत। भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा विश्वातील सर्वात बलाढ्य शक्तिशाली व्यक्तिमत्व नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आणण्याकरता महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भरभरून मतदान करून विक्रमी मताधिक्याने निवडून आणून लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा करूया असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर यांनी उपस्थितांना केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।
शिंदे करा कल्याण लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार कल्याण लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय।